मस्त आता चिरून घेतलेली आहे। यामध्ये मेथीची भाजी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, पालक आहे। आता मी तो पाण्यात टाकून घेणार आहे थोडासा। हे बघा, थोडं पाणी टाकून घेते। इतकंसं पाणी पुरे होईल, भाजीला पण पाणी सुटतं। थोडीशी मी वाफवून घेणार आहे। थोडासा मी लसूण आणि मिरची टाकणार आहे, हे पण त्यामध्ये टाकून देते। मिरची जास्त तिखट नाही आहे म्हणून इतक्या टाकलेल्या। थोडं मीठ टाकून घेते आणि थोडंसं हिंग टाकते। थोडंसं वाफवून घेतल्यानंतर मी यामध्ये थोडंसं दाण्याचं कूट घेतलेलं आहे। यामध्ये थोडं डाळीचं पीठ आहे आणि ही थोडी वाफवून घेतलेली भाजी ती अशी कुस्करून घ्यायची आहे, जेणेकरून ती एकजीव होईल। छान मिरची पण होते, दाताखाली पण नाही लागत, मस्त होते। आणि हे थोडं डाळीचे पीठ असं मॅश करत जायचं आहे, जेणेकरून गुठळे तयार होत नाही। बघा, एकजीव होते, एक पण गुठळी तयार होणार नाही। यामध्ये मी थोडा दाण्याचं कूट पण घेतलेला आहे। मस्त एकजीव झालेली भाजी, छान पैकी मस्त गरगटी बनवणार आहे। खूप सुंदर लागते अशी भाजी पालकाची।